पुन्हा एक वेळ स्वागत आहे. स्टार 11 आणि थलावा 11 संघादरम्यानची लढत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून आज या दिवसाची सुरुवात करतो आहोत. पंच तयार आहेत आणि या सामन्याची आता सुरुवात होते आहे. तौसिफ पहिलाच बॉल मिड विकेटला चेंडू चाललाय. निर्धाव चेंडूने आजच्या दिवसाची सुरुवात होते आहे. निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात. यावेळी स्लॉक स्वीप फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर आणि चेंडू चाललाय आता कौ कॉर्नर रिजन मध्ये. वन बाउंस सीमारेषा पलीकडे चौकाराने आजच्या दिवसाची सुरुवात होते आहे. अन्सारच्या बॅट मधून आणि त्याने आपल्या बॅटिंगचा श्री गणेशा केलाय. संघाचं खातं उघडलं आहे चौकाराच्या मदतीने. पुन्हा एक वेळ समोर टाकलेला बॉल खूप चांगला ड्राईव्ह. चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी उपस्थित. एक धाव्या चेंडूवर धावसंख्या एका धावेच्या मदतीने 5 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि टॉस जिंकला होता स्टार 11 संघाने. गोलंदाजीचा निर्णय, फलंदाजीचं निमंत्रण दिलं थलावा 11 संघाला. आणि आता सचिन वडते, काल ज्यांच्या बॅटमधून अर्धशतक आलं होतं, लेजंड सचिन वडते मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुन्हा एक वेळ समोर टाकलेला बॉल खूप चांगला ऑफ ड्राईव्ह. चेंडू मिड ऑफ जवळून लॉंग ऑफला जातोय. एक धाव्या येई चेंडूवर येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते आहे 6 रन विदाउट लॉस. सुरुवात चांगली केली आहे या षटकामध्ये आतापर्यंत थलावा 11 संघाने. स्टार 11 संघ 2 टायटल या संघाच्या नावावर आहेत. नो बॉलचा इशारा आलाय आणि येणारा चेंडू आता फ्री हिट असेल. साईड टच झालाय त्यामुळे नो बॉल घोषित केला आहे ऑनफील्ड पंचांनी. खूप चांगली पंचगिरी. येणारा चेंडू अन्सारसाठी फ्री हिट. पुन्हा बॉलर ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू थोडासा कमी गतीने टाकला आणि शफल झाले होते फलंदाज ऑप्टमच्या बाहेर. त्यामुळे हा चेंडू स्टंप वरून जातो आहे, यष्ट्यांवरून जातो आहे. निर्धाव पाहायला मिळतोय. 7 धावा 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक चालू आहे. याही वेळी समोर टाकलेला बॉल खूप चांगला ऑन ड्राईव्ह. मनगटाचा चांगला वापर आणि चेंडू चाललाय आता पुन्हा वाईडच लॉंग ऑन सीमारेच्या पलीकडे. या षटकामधला दुसरा चौकार आणि अन्सारच्या बॅट मधून येतोय दुसरा. पुन्हा एक वेळ स्लो स्वीप. बैठक पटका घुटना टेक और ये सिक्सर देख. यूज इट. षटकार. संख्या 17 बिनगडी बाद. थलावा 11 संघाची पुन्हा एक वेळ आक्रमक सुरुवात. आज सचिन वडते पहिल्या षटकामध्ये थोडेसे शांत आहेत, परंतु अन्सार मात्र विध्वंस करायला सुरुवात केली आहे. पहिल्या षटकामध्ये तौसिफ यांच्या 17 धावा. रवी येत आहे तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल. 8 षटकांची ही लढत आहे. 2 षटकांचा पॉवर प्ले. आणि या पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये तरी थलावा 11 संघाने आपलं पॉवर दाखवली आहे.
17 धाबा कुटताना पाहायला मिळाले फलंदाज अन्सार आणि सचिन. रवी क्षेत्ररक्षणामध्ये सजावट करत असताना डीप मिड विकेटला जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना थोडस आता लॉंग ऑन आणि वाईडिच लॉंग ऑनच्या मधामध्ये पाठवल्या जाते. एक क्षेत्ररक्षक मात्र वाईडिच लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, शॉर्ट थर्डमॅन, फ्लाय स्लिप, शॉर्ट फाईन लेग आणि मिड विकेट अशी क्षेत्ररक्षकाची सजावट. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. फटका चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बीट आले आहेत. चेंज उठवलाय मिड विकेटला सीमारेषे पार. खूप चांगला फटका स्वीप पाहायला मिळाला. शैलीदार फटका चेंडूच्या लाईन मध्ये आले आणि तदनंतर त्या ठिकाणी स्वीप करताना चौकार वसूल करताय सचिन. यावेळी या टप्प्याचा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो आहे. सोडून देताना पाहायला मिळाले या चेंडूला, कारण टप्पा चांगला होता ऑप्टमच्या बाहेर. त्या ठिकाणी चेंडू मध्ये ताकद झोकण्याचा प्रयत्न करू शकले असते, परंतु हा चेंडू निर्धाव आहे. 21 धाबा 21. पुन्हा एक वेळ ऑन साइडला खूप चांगला फटका. चेंडू चालला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. हाही येतोय आहे सचिन यांच्या बॅट मधून आणखी एक चौकार. सचिन वडते आता या षटकामध्ये 2 चौकार खेळून आपल्या रंगात फलंदाजी करतायत. यावेळी समोर टाकलेला ऑप्टमच्या बाहेर आणि लालच दिली होती फलंदाज सचिन यांना. थोडासा ऑप्टमच्या बाहेर हा चेंडू, फ्लाइट होती, गती थोडीशी कमी केली होती, त्यामुळे निर्धावही पाहायला मिळाला. धावसंख्या 25 धाबा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. सचिन वरती स्ट्रायकिंग एंडला ओळखल्या जातात. पुन्हा एक वेळा टप्प्याचा बॉल ऑप्टमच्या खूप बाहेर. वाईटचा इशारा येतो आहे पंचांकडून. एकटा रन जोडल्या जाईल खात्यामध्ये. धावसंख्या या अवांतर धावेबरोबर 26 रन. स्टार 11 संघ टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय. बिग बॅश सीझन 2 आपण पाहतात प्रेक्षक हो. टप्प्याचा बॉल हुक केलाय आणि चेंडू चाललाय आता लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. हा आणखी येतोय आसमानी टोला. षटकार. धाबा 32 रन विदाउट लॉस. आणि आता फलंदाज सचिन वरती आपल्या रंगात आहेत. समोर टाकलेला बॉल डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड आणि चेंडू चाललाय आता सीमारेषा पलीकडे. हाही येतोय धमाका. चौकार. दोन षटक समाप्त. 36 धावा विदाउट लॉस. फलंदाज सचिन वरती रंगात आहेत आणि गोलंदाजांना बेरंग करण्याचं काम करत आहेत. दोन षटक समाप्त. 36 विदाउट लॉस. चांगली सुरुवात आहे गोलंदाजीमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा संघाचे कॅप्टन तौसिफ येत आहेत. अन्सार स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एक वेळ समोर टाकलेला बॉल खूप चांगला कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु थोडंसं फंबल झाला आणि एकदा मात्र पूर्ण होते आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 37-37.
थलैवा 11 संघ एक ताकदवान संघ आहे. काल ज्या प्रकारे टायटन 11 संघासमोर या संघाने 30 धावांनी विजय नोंदवला, कॉन्फिडन्स याही संघाचा वाढला असेल. पुढे सरसावत बॉलरच्या दिशेने खूप चांगला ड्राईव्ह होता, परंतु फॉलो थ्रू मध्ये तितकं चांगलं क्षेत्ररक्षण तौसिफ यांच्याकडनं. कमबॅक करण्याची संधी शोधत आहे आता स्टार 11 संघाने. सचिन वर्ते यांना जर झटपट बाद केलं तर हा संघ कमबॅक करू शकतो. यावेळी समोर टाकलेला बॉल ऑप्टमच्या खूप बाहेर. खूप चांगला थ्रो पाहायला मिळाला, परंतु फलंदाज यशस्वीरित्या बॅट ड्रॅग करत आहेत. एक धाव्या चेंडूवर बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जात होता आणि त्या ठिकाणाहून खूप चांगली फेकी पाहायला मिळाली. एक धाव्या चेंडूवर येते आहे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 38 विदाउट लॉस 38 रन. थलाइवा 11 संघ सलामीची जोडी अन्सार आणि सचिन वर्ते. सातत्याने सचिन वर्ते या खेळाडूने अक्षरशः अनेक मैदानावर अधिराज्य गाजवलं आहे. यावेळी अन्सार ऑप्टमच्या बाहेर शफल झाले होते. हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा कमी गतीने विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि पडल्यानंतर अतिरिक्त उसळी सुद्धा या चेंडूला मिळाली. हाच फायदा तौसिफ घेताना पाहायला मिळाले. खेळपट्टी सकाळच्या सत्रामध्ये कशा प्रकारे खेळत आहे हे थोडंसं समजणं कठीण जात आहे. यावेळी समोर टाकलेला बॉल, लॉफ्टेड केलेला फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. एक धाव याही चेंडूवर मिळेल. स्ट्राइक रोटेट करतायत अन्सार. माहिती आहे की सचिन वर्ते मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखल्या जातात आणि स्ट्राइक रोटेट कडून त्यांची भूमिका त्यांना माहिती आहे. मिनिटवर खेळवतोय थलावा 11 संघाकडनं. समोर टाकलेला बॉल, खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डीप कव्हर आणि पॉइंटच्या अगदी मधोमध. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल, एक धाव मात्र घेण्यासाठी पुरेसा वेळ होता दोन फलंदाजांकडे. सचिन वर्ते आणि अन्सार या एका धावेच्या मदतीने षटक समाप्त होत्या. या षटकामध्ये आल्या फक्त मिर्झा मोबाईल वर्ल्ड, इंदिरा गांधी चौक, मेन रोड, कारंजाच्या वतीने आमच्या सर्व कंपनीचे मोबाईल मिळणार. सर्व कंपनीचे फायनान्स जसे बजाज फायनान्स, टीव्हीएस क्रेडिट, एचडीबी फायनान्स, एचडीएफसी फायनान्स, क्रेडिट कार्ड फायनान्स आणि सर्व कंपनीचे मोबाईल मिळणार. सुस्वागतम सुस्वागतम. फातिमा पेंट हाऊस, पुंजानी कॉम्प्लेक्स, शॉप नंबर 14, कारंजा लाड. सर्व कंपनीचे पेंट होलसेल आणि रिटेलर विक्रेता. एशियन पेंट, बजर पेंट, निरोलॅक्स पेंटचे विक्रेता. फातिमा पेंट हाऊस, शॉप नंबर 14, पुंजानी कॉम्प्लेक्स, कारंजा. श्री गणेश प्लाउड अँड हार्डवेअर, सर्व प्रकारचे प्लाउड, लॅमिनेट, कॅबिनेट, हँडल, फॅन्सी हार्डवेअर, कर्टन, ब्रेकेट, स्टील पाईप, नवीन प्रकारचे मायका, डोअर व प्लाय डोअर तसेच बाथरूम संबंधित सर्व फॅन्सी हार्डवेअर मिळण्याचे विश्वासीय ठिकाण. पत्ता हनुमान मंदिर जवळ, छत्रपती शिवाजी महाराज नगर, कारंजा लाड. 40 धावा, 3 षटक समाप्त. तौसिफने मागच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली, धावांवर अंकुश लावला आणि आता या षटकामध्ये गोलंदाज रिजवान अली ओव्हर द विकेट. पहिला बॉल स्लॉट मध्ये आहे. सचिन वर्तेची ताकद आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे जातोय. हाही येतो आहे आसमानी टोला. षटकार. सेहेचाळीस धावा, 46 रन. पहिला चेंडू आणि स्वॅगने स्वागत केलं आहे या मॅच मध्ये फलंदाज सचिन वर्ते यांनी रिजवान अली यांचं. आखूड टप्प्याचा बॉल याही वेळी रडार मध्ये आहे आणि चेंडू मात्र फेकून दिलाय वाईट लॉंग ऑन सीमारेच्या पलीकडे. बॅक टू बॅक चांगली फलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये सचिन वर्ते करतायत. 12 चेंडूचा त्यांनी सामना केलाय आणि आता 33 धावांवर पोहोचले आहेत. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी अर्धशतक झळकावलं आणि आजही तोच फॉर्म कायम आहे. पुन्हा एक वेळ बॅटची एज आहे. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक पकडल्या जातोय. सेल
सुशील यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची चुकी नाही आणि सचिन वर्ते यांचा संपतो आहे खेळ. मोठा मासा मात्र गळाला लागलाय. दोन वाराचा पलटवार केलाय आणि सचिन वर्ते यांना माघारी परतवला आहे. थैलाबाई 11 संघाला पहिला झटका. सचिन वर्ते मैदानाच्या बाहेर आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूचा अलीकडच्या काळामध्ये सर्वच लीग स्पर्धांमध्ये दबदबा राहिला असे अष्टपैलू खेळाडू बन्सी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. पहिला बॉल खूप चांगला कट आणि चेंडू आता वेगाने ट्रॅव्हल होतो आहे. बॅकवर्ड पॉइंट डीप मध्ये सीमारेषेच्या पलीकडे जातोय हा चेंडू की बघण्यासारखं असेल की चेंडू सुरक्षितरित्या अडवला गेलाय हे चित्र दिसतं आहे. तीन धावा मात्र या चेंडूवर येतील. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि आपल्या संघासाठी काही धावा एक धाव वाचवताना पाहायला मिळाले. जवळपास हा चेंडू ट्रॅव्हल करत होता. सीमारेषेच्या पलीकडे जाऊन थांबेल असं वाटत असताना क्षेत्ररक्षणाचं चांगलं क्षेत्ररक्षण. राजिक त्या ठिकाणी उपस्थित होते. संघासाठी पूर्ण समर्पण. यावेळी खूप वेट केला या चेंडूला. वेट अँड वॉचची भूमिका. पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये येत होता आणि त्या ठिकाणाहून पुन्हा कट केलाय. एक धावेल पॉइंट क्षेत्रामधून. संयमाचा खेळ करतो आहे मैदानाच्या आतमध्ये आता अन्सार, ज्याने पहिल्या षटकामध्ये आक्रमक पवित्रा स्वीकारला होता. बन्सी चव्हाण स्ट्रायकिंग एंडला. याही खेळाडूकडे क्षमता आहे. पुन्हा एक वेळ बॅकफुटवरून हा पंप पूल फटका चांगला आहे. चेंडू चाललाय आता डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत. फंबल झालाय. एक धाव. दुसऱ्याचा प्रयत्न करता आहेत अन्सार. एकाच धावेवर समाधानी व्हावं लागेल. या एका धावेच्या मदतीने षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतो आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 57 धावा. एक गडी बाद. सचिन वर्ते बाद झाले आणि धावांचा वेगही मंदावला आहे. 57-1 थलाइवा 11. ग्लोबल क्रेन सर्व्हिसेस अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, बुलढाणा, भुसावळ, नांदेड. आमची मेन ब्रँच सावरकर चौक, कारंजा, जिल्हा वाशिम. मुंबई स्पाइसी तड़का, नागपूर, औरंगाबाद रोड, सावरकर चौक, कारंजा. फॅमिली रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज, पार्किंग सुविधा, बसण्याची उत्तम व्यवस्था सह. मुंबई स्पाइसी तड़का, नागपूर, औरंगाबाद रोड, सावरकर चौक, कारंजा. ब्लूचिप कॉन्व्हेंट इंग्लिश प्ले ग्रुप ते 10वी पर्यंत. ब्लूचिप ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, गायत्री नगर, महेश भवन जवळ, कारंजा. न्यू राधाकृष्ण रेस्टॉरंट, मंगरुळपी रोड, बायपास, कारंजा. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, बसण्याची उत्तम व्यवस्था, पार्किंग सुविधा,
राधाकृष्ण हॉटेल, झाशीराणी चौक, बायपास, कारंजा लाड. न्यू राधा प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्था, पुंजानी कॉम्प्लेक्स, कारंजा लाड. लॉकर सुविधा, QR कोड सुविधा, इलेक्ट्रिक बिल केंद्रीय सुविधा, सोने तारण कर्ज, टू व्हीलर कर्ज योजना इत्यादी. एक अन्सार खेळत आहेत. 18 धावांवर सचिन वरती 33 धावा काढून पास झाले आणि बन्सी चव्हाण यांच्या बॅट मधून 4 धावा आल्या आहेत. 2 चेंडूचा त्यांनी सामना केलाय. सुशील नरवाडे पुन्हा एक एक्सपिरियन्स खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. पहिलं षटक वैयक्तिक, ओव्हर द विकेट. पहिला बॉल अकुटप्प्याचा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग झालं नाहीये, फंबल झालं क्षेत्ररक्षणामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता 2 धावा सहजरित्या मिळतील. ज्या ठिकाणी 1 धाव सहजरित्या मिळू शकली असती, क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी झाली आणि आणखी 1 धाव बहाल होते आहे थलाइवा 11 संघाला. टेनिस क्रिकेट हा असा खेळ आहे जिथं चुकीला कदाचित माफी नसेल. पुन्हा एक वेळ समोर टाकलेला बॉल, फटका फसलाय. बन्सी चव्हाण लॉंगॉनला पकडला गेला असेल आणि बन्सी यांचा संपतो आहे खेळ. पुन्हा एक वेळ अनुभवी गोलंदाज सुशील नरवाडे यांनी आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पास झालाय. पुन्हा एक वेळ खूप चांगला ड्राईव्ह, शैलीदार फटका. लॉंग ऑफला चेंडू चालला, 1 धाव त्याही ठिकाणाहून येईल या एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 58, 60 धावा माफ करा, 16 रन ऑन बोर्ड. साईनाथ नॉस्टॅकिंग एंडला. अन्सार अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत. अकुटप्प्याचा बॉल ऑफ्टमच्या बाहेर, पॉईंटचा इशारा येतो आहे पंचांकडून. एक्स्ट्रा रन धावसंख्येमध्ये जोडल्या जाईल. सुशील नरवाडे एक अनुभवी गोलंदाज आहेत. सातत्याने खूप काळ टेनिस क्रिकेट याही खेळाडूने गाजवला आणि तोच अनुभव आता मैदानाच्या आतमध्ये स्टार 11 संघासाठी पणाला लावताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक वेळ, पुन्हा लेंथवर बघा, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेऊन बॅकफुटला जात खूप चांगला पंच पाहायला मिळतोय. 1 धाव या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 61, 62 धावा, 62. 4.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केल्या जात आहे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातूनही प्रेक्षक जुळले आहेत आणि मैदानावरील प्रेक्षकांची आता हळूहळू गर्दी पाहायला मिळते आहे. हे दर्दी प्रेक्षक आहेत आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एक वेळ ऑक्टमच्या बाहेर, सातत्याने लेंथ बघा ऑफ्टरच्या बाहेर आहे लाईन आणि त्याच दिशेने हा चेंडू वाईड येतोय. या षटकामधला आणखी एक वाईड, आणखी एक अवांतर धाव. 63 धावा, 63 रन. साईनाथ नवीन पुन्हा एक अनुभवी फलंदाज थलाइवा 11 संघासाठी. बॅकफुटवरून पुन्हा एक चांगला कट पाहायला मिळतो आहे. बॅकफुट पॉइंटला चेंडू जाईल तोपर्यंत 1 धाव मात्र नक्कीच पूर्ण होताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी राहिली आहे या षटकामध्ये सुशील यांची. टप्पा ऑफ्टनच्या बाहेर ठेवला आहे. जरूर 2 चेंडू वाईड आले परंतु लाईन सोडली नाही आहे. टप्पा चांगला पाहायला मिळाला. विविधता आहे गोलंदाजीमध्ये. अचूक टप्पा पाहायला मिळाला, त्यामुळे धावांवर अंकुश लावला आहे. पुन्हा बॅकफुटवरून खूप चांगला अप्पर कट. चेंडू चाललाय डीप पॉइंट आणि डीप कव्हरच्या अगदी मधोमध. 1 धाव दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न करत होते अन्सार. फटका चांगला धाव, बॅकफुटला गेले, शॉट्सची जागा बनवली. 1 धाव मात्र येते आहे आणि एका धावेच्या मदतीने 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. थलाइवा 11 संघ 65 धावा 2 गडी बाद. याही षटकामध्ये स्टार 11 संघ आता हळूहळू पुनरागमन करतोय.
ब्लूचिप कॉन्व्हेंट इंग्लिश प्ले ग्रुप ते 10वी पर्यंत, ब्लूचिप ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स गायत्री नगर महेश भवन जवळ कारंजा लाड. 65 धावा 2 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये स्टार 11 संघ पुनरागमन करतो आहे सातत्याने. आता सुशील नरवाडे क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल करतायत, अनुभव जोगतायत स्टार 11 संघासाठी. खूप चांगला खेळ पाहायला मिळतो आहे. स्टार 11 संघ पहिल्या षटकामध्ये, आधीच्या षटकामध्ये कमबॅक केलं, 4 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्या आणि आता मागच्या षटकामध्ये सुशील नरवाडे, रवी येत आहेत गोलंदाजी मार्कवरती या षटकामध्ये वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. पुन्हा फ्लाइटेड बॉल पडल्यानंतर थोडासा किंचित बाहेरही वळतो आहे. चांगला टप्पा पाहायला मिळाला. लालच दिली फलंदाजाला, फ्लाइट दिली होती. चेंडू हवेमध्ये खूप वेळापर्यंत तरंगत होता आणि निर्धाव पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, निर्धाव असेल हा चेंडू. पुन्हा एक वेळ ऑफस्टॉपच्या बाहेर अपील जरूर करवते गोलंदाज. चांगली गोलंदाजी रवी यांच्याकडनं. बॅटचा एज जाणवला असेल, त्याचमुळे अपील करताना पाहायला मिळाले रवी आणि तो झेल सुटलाय. धावसंख्या 65, 2 गडी बाद. 5.2 चेंडूचा खेळ संपलाय. 6व्या षटकाची वाटचाल सुरू आहे. पहिला डाव, यानंतर होणाऱ्या सामन्याचे दोन्ही संघ रिपोर्टिंग करा. पुन्हा फुल टॉस बॉल ओव्हर द बॉलर हेड. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनीच केलंय. एकच धाव या चेंडूवरील लॉफ्टेड फटका होता बॉलरच्या अगदी डोक्यावरतून. एक धाव या चेंडूवर मिळेल. धावसंख्या आहे एका धावेच्या मदतीने 66, 2 गडी बाद. 5.3 चेंडूचा खेळ साफ झालाय. साईनाथ 2 चेंडूमध्ये 2 धावा त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्या आणि अन्सार 15 चेंडूमध्ये 21 धावांची एक खूप चांगली इनिंग आपल्या संघासाठी खेळताना पाहायला मिळत आहेत. थलावा 11 स्टार 11 याही वेळी बॅकफुटला जात खूप चांगला हाफा पूल टिक मिड विकेटला क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल. आउटफील्ड जर बघितली या ग्राउंडची खूप वेगवान आहे. एक वेळ चेंडू गॅप मध्ये पाठवला तर तदनंतर चौकारांनी पाहायला मिळतोय. आउटफील्ड इतक्या वेगाने जातोय चेंडू की डीप मिड विकेटला जरी क्षेत्ररक्षकला तरी सुद्धा एकच धाव मिळताना पाहायला मिळते आहे. 4 चेंडू झाले आहेत, 67 धावा. यावेळी फुल टॉस बॉल इनसाइड आउट ओव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि चेंडू चाललाय आता डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. हा येतो आहे अन्सार यांच्या बॅटमधून संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. कारण आणखी जोडल्या जाईल खात्यामध्ये. धावसंख्या एका धावेच्या मदतीने होते आहे 72. पहिल्या 4 चेंडूवर होत्या मात्र 2 धावा आणि तदनंतरच्या चेंडूवर एकूण आल्या आहेत 5 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये एकूण 7 धावा खर्च झाल्या आहेत. रवी यांची खूप चांगली गोलंदाजी, टप्पा चांगला ठेवला. एक फुल टॉस चेंडू ज्यावर चौकार वसूल केला अन्सारने. आखू टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर झाला नाही आणि चेंडू चाललाय मिड विकेटला. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न अन्सार करतायत. पैकी चांगली असण्याची गरज होती. चांगला थ्रो असू शकला असता तर फलंदाज धावबाद होऊ शकले असते. 2 धावा या अखेरच्या चेंडूवर येतात आणि या 2 धावेच्या मदतीने सुद्धा षटक समाप्त होते आहे. या षटकामध्ये आल्या एकूण 9 धावा. धावसंख्या आहे थलाइवा 11 संघ प्रथम फलंदाजी करताना 64 धावा 2 गडी बाद. 74 धावा 2 गडी बाद 74. मिर्झा मोबाईल वर्ल्ड इंदिरा गांधी चौक मेन रोड कारंजाच्या वतीने आमच्या सर्व कंपनीचे मोबाईल मिळणार.
सर्व कंपनीचे फायनान्स जसे बजाज फायनान्स, टीव्हीएस क्रेडिट, एचडीबी फायनान्स, एचडीएफसी फायनान्स, क्रेडिट कार्ड फायनान्स आणि सर्व कंपनीचे मोबाईल मिळणार। आज इस प्रतियोगिता का ये महत्वपूर्ण दिन, पहला मुकाबला, पहला पड़ाव। रिजवान अली शायद गेंदबाजी के लिए आते हुए, पहली गेंद मिड विकेट क्षेत्र में, अच्छी फील्डिंग, वहां पे फंबल हुआ, दूसरे की कोशिश कर रहे हैं और मिल जाएंगे। अब जहां पे 1 रन होना चाहिए था, मिस फील्ड हुई थोड़ी सी और बल्लेबाजों ने कोई कसर नहीं छोड़ी तीसरा रन पूरा करने में। 3 रन आसानी के साथ और ओवर की शुरुआत भी की है। रिजवान आए गेंदबाजी के लिए, पहले ओवर में थोड़े से महंगे जरूर थे, 17 रन खर्च किए थे रिजवान ने अपने पहले ओवर में, हालांकि 1 विकेट भी झटका था। इस बार ये गेंद जगह सर घुमाकर खेलने की कोशिश थी, गेंद शॉट पहले क्षेत्र में, सुशील नरवाने गेंद का पीछा कर रहे हैं, थ्रो इससे अच्छा बेहतर हो सकता था, अगर इससे अच्छा थ्रो होता तो 2 रन रोक सकते थे। अच्छी फील्डिंग जरूर कहना होगा, लेकिन 2 रन नहीं रोक पाए। इन्हीं 2 रनों के साथ रन संख्या 79 रन 79, 2 विकेट के नुकसान पर 6.2 ओवर की समाप्ति। थलाइवा 11 बल्लेबाजी करते हुए निमंत्रण दिया था बल्लेबाजी का स्टार 11 ने। सरकार ग्रुप प्रेजेंट बीबीएल सीजन 2 आप देख रहे हैं। आज इस प्रतियोगिता का दूसरा दिन, पहला मुकाबला, पहले मुकाबले का पहला पड़ाव। इस बार देखिए ओवर पिच गेंद थी, अच्छा शॉट, अच्छा ड्राइव किया, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है। 1 रन, 1 से ज्यादा कुछ भी नहीं मिलेगा। दूसरे की जरूर कोशिश कर रहे थे अंसार, और अंसार की इनिंग देखिए किस तरह से बिल्ड किया है अपनी इनिंग को। पहले ओवर में कुछ रन बटोरे थे, जैसे देखा सचिन वर्ते बल्लेबाजी अच्छी कर रहे हैं, वहां से थोड़े से शांत दिखे। उसके बाद नए बल्लेबाज बंसी आए थे, वहां पे थोड़ा आक्रामक रूप स्वीकारा और अभी भी डटे हुए। इस बार स्लॉट में गेंद है, बल्ला घुमाया और छक्का पाया है साइनादीन के बल्ले से, एक और छक्का आता हुआ। का स्लॉट में गेंद थी, जड़ दिया छक्का बल्लेबाज साइनादीन ने। पहला छक्का उनके बल्ले से, पहली बाउंड्री उनके बल्ले से आई है। अंसार खेलते हुए 30 रनों पर 19 गेंदों का है उन्होंने सामना किया, 3 चौके 1 छक्का उनके बल्ले से अब तक आया है। इस बार ओवर पिच गेंद थी, बल्ले पर ठीक तरह से आई नहीं, 1 रन पूरा करते हुए बल्लेबाज साइनाथ और अंसार। दूसरे रन की कोशिश जरूर कर रहे थे, 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा और इसी 1 के साथ रन संख्या अब आगे बढ़ते हुए 87 रन, 2 विकेट के नुकसान पर टॉस जीता था स्टार 11 ने। पहले गेंदबाजी का फैसला और बल्लेबाजी करते हुए सचिन वर्ते। फिर से एक बार इस खिलाड़ी का शो देखने को मिला, क्या बल्लेबाजी की थी, 33 रन जड़े थे अपने टीम के लिए और एक आक्रामक शुरुआत देकर डगआउट में पहुंचे थे। रिजवान अली इन्होंने ही आउट किया था जो अभी गेंदबाजी पर है। स्पेल की आखिरी गेंद करेंगे रिजवान। बल्लेबाज अंसारी इनके सामने कुछ हिदायत देते हुए अंपायर बल्लेबाज को। इस बार शॉट ऑफ लेन गेंद हुक किया है, टाइमिंग प्रॉपर है और गेंद निकल पड़ी अब सफर में बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। चौके के साथ इस ओवर की समाप्ति, रन संख्या 7 ओवर के पश्चात 91, लॉस ऑफ 2 विकेट। न्यू राधाकृष्ण रेस्टोरंट, मंगरुळपी रोड, बायपास, कारंजा। प्युअर व्हेज फॅमिली रेस्टोरंट, बसण्याची उत्तम व्यवस्था, पार्किंग। सुस्वागतम सुस्वागतम। फातिमा पेंट हाऊस, पुंजानी कॉम्प्लेक्स, शॉप नंबर 14, कारंजा लाड। सर्व कंपनीचे पेंट होलसेल आणि रिटेलर विक्रेता, एशियन पेंट, बजार पेंट, निरोलॅक्स पेंटचे विक्रेता, फातिमा पेंट हाऊस, शॉप नंबर 14, पुंजानी कॉम्प्लेक्स, कारंजा। 91, लॉस ऑफ 2 विकेट। पिछले ओवर में भी थोड़े से महंगे साबित हुए, 17 रन खर्च किए पिछले ओवर में भी रिजवान इन्होंने। 2 ओवर के स्पेल में रिजवान इन्होंने 34 रन देकर एक महत्वपूर्ण विकेट झटका था सचिन वर्ते इनका। और अब जाके पहले इनिंग के आखिरी ओवर लेकर
एक्सपीरियंस खिलाड़ी सुशील लेकर आते हुए गेंदबाजी मार्ग पर। अच्छे गेंदबाज है, होनहार गेंदबाज है, काफी सालों तक अपने गेंदबाजी का परचम लहराया है और अब स्टार विलियम के लिए इस टूर्नामेंट के माध्यम पे किस तरह से गेंदबाजी करेंगे देखने वाली बात रहेगी। पहला ओवर काफी अच्छा गड़ा था सुशील इनका। पहले ओवर में महज 8 रन देकर 1 विकेट झटका था, कामयाबी मिली थी, टीम को कमबैक करवाया था मुकाबले में। इस बार पहली गेंद देखिए ऑफ स्टंप के बाहर, अपील का अपील आउट करते हुए विकेट कीपर और बल्लेबाज खुद अब चल पड़े हैं। यह अच्छा एग्जाम्पल सेट। कॉम्बिनेशन गेंदबाज और कीपर के बीच। इस बार पहली गेंद फिर से आगे चलकर बल्लेबाज बड़े हिट के लिए गए थे। शाहिद आते हुए नए बल्लेबाज, सुशील की अच्छी गेंदबाजी। साहिल ने पिछले मुकाबले में काफी अच्छी बल्लेबाजी की थी, आखिरी की ओवर में फिनिशिंग टच दिया था अपनी टीम को। आज फिर से वैसी फिनिशिंग टच की दरकार है। रन संख्या जरूर 91, 2 गेंदे हो चुके हैं 8वें ओवर की। उतनी आसानी से गेंद बल्ले पर आने नहीं देंगे सुशील। जिस तरह से एक एक्सपीरियंस गेंदबाज है, पता है किस बल्लेबाज के सामने किस तरह की गेंदबाजी करनी है, फील्ड सजा रहे हैं, पता है कि किस बल्लेबाज की क्या स्ट्रेंथ है। दो गेंदों में कोई भी रन नहीं है, 2 गेंदों पर 2 मौके बने थे। इस बार भी आगे चलकर आए, टाइम ठीक तरह से हो नहीं पाया। गेंद लॉन्ग ऑफ क्षेत्र में, दूसरे की कॉल, अंसार और साहिल अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। रनिंग बिटवीन द विकेट में यस नो रिपीट, ये तीनों चीजें काफी अहम होती है और इन तीनों चीजों में भी अभी तक अच्छा दिखे दोनों बल्लेबाज। रन संख्या इन 2 रनों के साथ 93 रन, 93 3 विकेट के नुकसान पर। 3 गेंदें हो चुकी है इस 8 ओवर की। बीपीएल सीजन 2 का एक घमासान दूसरा दिन, पहला मुकाबला आज के दिन का। और इस बार आगे चलकर आए थे विकेट कीपर फिरोज, चुस्त है, दुरुस्त है और बल्लेबाज को ठिकाने लगा दिया है। जाना होगा डगआउट की ओर, बल्लेबाज सोहेल मैदान के बाहर। एक्सपीरियंस खिलाड़ी है, खुद कुछ मुश्किल के ओवर जरूर डाल रहे हैं। आखिरी के ओवर में गेंदबाजी करने के लिए आए, जब टीम दिक्कत में थी वहां पे विकेट झटक के दिया। इस ओवर में 2 विकेट झटकने में कामयाब रहे हैं, अच्छी गेंदबाजी की है। रन संख्या 93, 7.4 ओवर की समाप्ति। 2 गेंदे और इस बार भी देखिए फिरोज की क्या ये विकेट कीपिंग है, इंप्रेस किया है। रनआउट का मौका बना है और रनआउट के रूप में एक और झटका, एक और विकेट का पतन। थलेवा 11 के एक और योद्धा मैदान के बाहर जा रहे हैं। गोल्डन डक के शिकार होते हुए बल्लेबाज
पहली गेंद पर रनआउट के रूप में आउट होते हुए, और यहाँ से थलाइवा 11 जो चांस देते कि 100 के पार स्कोर जाना चाहिए, सुशील नरवाड़े ने बीच मुकाबले में रोका है उनको। इमरान आते हुए नए बल्लेबाज बल्लेबाजी के लिए। फिर से एक बार बल्लेबाज को ललचा है, ऑफ स्टंप के बाहर चलकर आए थे। अच्छी गेंदबाजी सुशील इनके द्वारा। अब तक देखा जाए तो 2 ओवर में महज 10 रन देकर 3 विकेट झटके हैं और अपने टीम को इस मुकाबले में कमबैक करवा दिया है। स्टार 11 का आगाज अच्छा नहीं हुआ था, लेकिन अंजाम अच्छा किया इस इनिंग में, और थलाइवा 11 ने टारगेट सेट किया है अब स्टार 11 के सामने 94 रनों का 94 रन टू विन स्टार 11। देखना होगा थलाइवा 11 किस तरह से गेंदबाजी करेगी, दर्शकों कहीं पे ना जाइएगा। यह मुकाबला कड़ा है, यह मुकाबला बड़ा है, घमासान जारी रहेगा। मिर्झा मोबाईल वर्ल्ड इंदिरा गांधी चौक मेन रोड कारंजाच्या वतीने आमच्या सर्व कंपनीचे मोबाईल मिळणार। सर्व कंपनीचे फायनान्स जसे बजाज फायनान्स, टीव्हीएस क्रेडिट, एचडीबी फायनान्स, एचडीएफसी फायनान्स, क्रेडिट कार्ड फायनान्स आणि सर्व कंपनीचे मोबाईल मिळणार। सुस्वागतम सुस्वागतम। फातिमा पेंट हाऊस, पुंजानी कॉम्प्लेक्स, शॉप नंबर 14, कारंजा लाड। सर्व कंपनीचे पेंट होलसेल आणि रिटेलर विक्रेता, एशियन पेंट, बजर पेंट, निरोलॅक्स पेंटचे विक्रेता, फातिमा पेंट हाऊस, शॉप नंबर 14, पुंजानी कॉम्प्लेक्स, कारंजा। श्री गणेश प्लाउड अँड हार्डवेअर, सर्व प्रकारचे प्लाउड, लॅमिनेट, कॅबिनेट, हँडल, फॅन्सी हार्डवेअर, कर्टन, ब्रेकेट, स्टील पाईप, नवीन प्रकारचे मायका, डोअर व प्लाय, डोअर तसेच बाथरूम संबंधित सर्व फॅन्सी हार्डवेअर मिळण्याचे विश्वासीय ठिकाण। पत्ता हनुमान मंदिर जवळ, छत्रपती शिवाजी महाराज नगर, कारंजा लाड। ग्लोबल क्रेन सर्व्हिसेस, अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, बुलढाणा, भुसावळ, नांदेड। आमची मेन ब्रँच सावरकर चौक, कारंजा लाड, जिल्हा वाशिम। ग्लोबल क्रेन सर्व्हिसेस, अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, बुलढाणा, भुसावळ, नांदेड। आमची मेन ब्रँच सावरकर चौक, कारंजा लाड, जिल्हा वाशिम। ग्लोबल क्रेन सर्व्हिसेस, अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, बुलढाणा, भुसावळ, नांदेड। आमची मेन ब्रँच सावरकर चौक, कारंजा लाड, जिल्हा वाशिम। ग्लोबल क्रेन सर्व्हिसेस, अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, बुलढाणा, भुसावळ, नांदेड। आमची मेन ब्रँच सावरकर चौक, कारंजा लाड, जिल्हा वाशिम। ग्लोबल क्रेन सर्व्हिसेस, अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, बुलढाणा, भुसावळ, नांदेड। आमची मेन ब्रँच सावरकर चौक, कारंजा लाड, जिल्हा वाशिम। ग्लोबल क्रेन सर्व्हिसेस, अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, बुलढाणा, भुसावळ, नांदेड। आमची मेन ब्रँच सावरकर चौक, कारंजा लाड, जिल्हा वाशिम। ग्लोबल क्रेन सर्व्हिसेस, अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, बुलढाणा, भुसावळ, नांदेड।
आमची मेन ब्रँच सावरकर चौक, कारंजलाड, जिल्हा वाशिम. ग्लोबल क्रेन सर्व्हिसेस अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, बुलढाणा, भुसावळ, नांदेड. आमची मेन ब्रँच सावरकर चौक, कारंजलाड, जिल्हा वाशिम. ग्लोबल क्रेन सर्व्हिसेस अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, बुलढाणा, भुसावळ, नांदेड. आमची मेन ब्रँच सावरकर चौक, कारंजलाड, जिल्हा वाशिम. ग्लोबल क्रेन सर्व्हिसेस अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, बुलढाणा, भुसावळ, नांदेड. आमची मेन ब्रँच सावरकर चौक, कारंजलाड, जिल्हा वाशिम. ग्लोबल क्रेन सर्व्हिसेस अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, बुलढाणा, भुसावळ, नांदेड. आमची मेन ब्रँच सावरकर चौक, कारंजलाड, जिल्हा वाशिम. ग्लोबल क्रेन सर्व्हिसेस अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, बुलढाणा, भुसावळ, नांदेड. आमची मेन ब्रँच सावरकर चौक, कारंजलाड, जिल्हा वाशिम. ग्लोबल क्रेन सर्व्हिसेस अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, बुलढाणा, भुसावळ, नांदेड. आमची मेन ब्रँच सावरकर चौक, कारंजलाड, जिल्हा वाशिम. ग्लोबल क्रेन सर्व्हिसेस अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, बुलढाणा, भुसावळ, नांदेड. आमची मेन ब्रँच सावरकर चौक, कारंजलाड, जिल्हा वाशिम. ग्लोबल क्रेन सर्व्हिसेस अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, बुलढाणा, भुसावळ, नांदेड. आमची मेन ब्रँच सावरकर चौक, कारंजलाड, जिल्हा वाशिम. ग्लोबल क्रेन सर्व्हिसेस अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, बुलढाणा, भुसावळ, नांदेड. आमची मेन ब्रँच सावरकर चौक, कारंजलाड, जिल्हा वाशिम. ग्लोबल क्रेन सर्व्हिसेस अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, बुलढाणा, भुसावळ, नांदेड. आमची मेन ब्रँच सावरकर चौक, कारंजलाड, जिल्हा वाशिम. ग्लोबल क्रेन सर्व्हिसेस अकोला. स्वागत है बिग बैश लीग 2022 में। पहली गेंद फुल टॉस, गेंद गैप में जाती हुई वेरी लॉन्ग ऑन पर शाहिद द्वारा मिस फील्ड, और अब ये गेंद मैदान के बाहर जाएगी 4 रनों के लिए। 4 रनों के साथ शुरुआत हुई इस इनिंग की। इस बार भी बड़े हिट के लिए जरूर गए हैं डीप मिड विकेट क्षेत्र में, हालांकि प्रोटेक्शन मौजूद रहेगा बंसी सवानी के लिए। पांच रन बिना कोई विकेट खोए पहले ओवर की शुरुआत। आसिफ इनके बल्ले से चौका आया था, उसके बाद ये सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट हुई और अब बल्लेबाज के लिए फिरोज। चौरानवे रनों का टारगेट, 94 टू विन। इस बार इनसाइड आउट, ओवर एक्स्ट्रा कवर। अब गेंद एक्स्ट्रा कवर की जानिब जाती हुई खिलाड़ी गेंद का पीछा करेंगे, अच्छी तरह से रोका है, कुछ रन रोके हैं अपने टीम के लिए, अच्छी फील्डिंग करते हुए। सोहेल द्वारा अच्छी फील्डिंग, जिस गेंद पर चौका होना चाहिए था उस गेंद को ठीक बाउंड्री लाइन पहले रोका। टेक्निक अच्छी, तकनीक अच्छी, इस बार गेंद को रोकने के लिए। रन संख्या 7,
2 रन बचाए अपनी टीम के लिए पिछली गेंद पर सोहेल। इन्होंने अब डीप विकेट के फील्डर को दायरे के अंदर लिया है। इस बार बड़े हिट के लिए जरूर गए थे, लेकिन गेंद ऑफ स्टंप के बाहर, बल्ले पर ठीक तरह से आए नहीं। लॉन्ग ऑन पर जब तक गेंद जाएगी, शाहिद वहां मौजूद है, 1 रन आता हुआ। एक के साथ रन संख्या 8 रन बिना कोई विकेट खोए। पहले ओवर की 4 गेंदें हो चुकी है। स्टार 11 सर्विया ने रनों का पीछा करते हुए 94 अभी भी जीतने के लिए इस मुकाबले में अब 44 गेंदों में 86 रन चाहिए। इस बार अच्छी गेंद पड़ने के बाद बाहर निकली, घूमी भी, अच्छी गेंदबाजी बंसी इनके द्वारा। एक अच्छे गेंदबाज है और वहां पे अंपायर कुछ हिदायत देते हुए गेंदबाज को कि आपको फॉलो थ्रू में बाहर निकलना है, क्योंकि देखने में तकलीफ ना है अंपायर को जब गेंद पड़ने के बाद बाहर निकलती है तो। इस बार भी देखिए गेंद हवा में, बल्ले का किनारा लगकर टाइम नहीं हो पाया और पहले विकेट का पतन होता हुआ बल्लेबाज आसिफ को जाना होगा डगआउट की ओर। पहले विकेट का पतन, स्टार 11 को पहला झटका। रन 1 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी के लिए सुशील नरवाले आते हुए। पहले इनिंग में क्या गेंदबाजी की थी, अब बल्लेबाजी की जिम्मेदारी उनके कंधों पर है। सचिन वर्ते एक युवा, एक एक्सपीरियंस गेंदबाज, युवा बल्लेबाज इनके सामने। फिरोज यहां से किस तरह से बल्लेबाजी करेंगे, सचिन के सामने देखने वाली बात रहेगी। सुशील अभी अभी बल्लेबाजी के लिए आया है। पावर प्ले का खेल जारी। इस बार पहली गेंद पड़ने के बाद घूमी है और बल्ला घुमाया है। गेंद अब डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए चूम अंतर। एक ओवर की समाप्ति, 12 रन 1 विकेट के नुकसान पर स्टार 11 विकेट गिरने के बाद भी रनों की रफ्तार बढ़ाए रखी है। इस बार स्विच हिट के लिए गए थे, टाइम नहीं कर पाए। अच्छी गेंद, जैसे देखा बल्लेबाज स्विच के लिए जा रहे हैं, ऑस्टम के काफी बाहर कर बैठे इस गेंद को। सूझबूझ के साथ गेंदबाज ये शो में सचिन, एक्सपीरियंस है उनके पास, वही एक्सपीरियंस को झोंक दिया है मुकाबले में। देखिए आगे चलकर आए थे, अच्छा ड्राइव, मिड ऑफ पर फील्डर मौजूद है, रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं। अच्छी फील्ड की सजावट, उतनी अच्छी फील्ड होती हुई साइनाथ इन्होंने कल के मुकाबले में क्या फील्डिंग की थी, रन बचाए थे और गेंद उनका पीछा भी कर रही थी, लेकिन गेंद जब तक पीछा कर रही थी एक भी बार गलती नहीं की थी। 12 रन 1 विकेट के नुकसान पर 94 रनों का लक्ष्य हो रहा है उसका पीछा। इस बार मानकडिंग के लिए गए थे, गेंदबाज फॉलो थ्रू में जरूर रुके सचिन, और काफी ध्यान में है ये बात। जब से दीप्ति शर्मा का वो वीडियो वायरल हुआ है, उससे पहले अश्विन दिखाई दिए थे। इस बार बैकफुट से कट कर लेके गए थे, गेंद पड़ने के बाद तेजी से बल्ले पर आई थी। इस बार जो उछाल भी था थोड़ा सा असमतोल था, पड़ने के बाद ज्यादा उछली है गेंद। 1 रन जरूर आया है, लेकिन काफी कशमकश भरा हुआ रन था। इस एक के साथ रन संख्या अब 13 रन 1 विकेट के नुकसान पर 1.4 ओवर की समाप्ति। पावर प्ले का दूसरा ओवर जारी है, लेकिन अभी तक इस ओवर में खामोश रखा है चौके के बाद सचिन ने। पहली गेंद पर चौका जरूर आया था, लेकिन उसके बाद सिटी के टप्पी के साथ गेंदबाजी की है। टिप्पा अच्छा रखा है, ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाजों को पढ़ रहे हैं, यह खास बात रही इस ओवर की। इस बार फिर से कट के लिए गए थे, गेंद पड़ने के बाद थोड़ी सी धीमी आई, अच्छी गेंदबाजी की है आज सचिन ने। इससे पहले की गेंद थोड़ी सी तेज की थी, टिप्पा वही था, लेकिन वहां से उछाल ज्यादा मिला था, वही टिप्पे पर गेंद थी, लेकिन इस बार गति कम थी, स्पीड कम थी।
आखिरी गेंद पावर प्ले की, 13 रन 1 विकेट के नुकसान पर। सुशील इनका खाता खोलना अभी भी बाकी है। इस बार भी अच्छा शॉट, मिड ऑफ को टपाया है कि वाइडिच लॉन्ग ऑफ के फील्डर जब तक लॉन्ग ऑफ पर आएंगे एक रन लेने में कोई भी मुश्किल नहीं होगी। और इसी के साथ अब दूसरे ओवर की समाप्ति होती हुई 2 ओवर के सुस्वागतम सुस्वागतम। फातिमा पेंट हाऊस, पुंजानी कॉम्प्लेक्स, शॉप नंबर 14, कारंज लाड। सर्व कंपनीचे पेंट होलसेल आणि रिटेलर विक्रेता, एशियन पेंट्स, बजर पेंट्स, निरोलॅक्स पेंटचे विक्रेता, फातिमा पेंट हाऊस, शॉप नंबर 14, पुंजानी कॉम्प्लेक्स, कारंजा। तेज गेंदबाज, कल के मुकाबले में क्या कहर किया था इस गेंदबाज ने। टिप्पा अच्छा रहता है, युवा खिलाड़ी है, सीख रहे हैं टेनिस क्रिकेट को। लेकिन यह जब आप इस तरह से शुरुआत करते हैं किसी भी प्रतियोगिता की, यह अपनी काबिलियत को पेश करता है। अगर वही काबिलियत कल के मुकाबले में पेश की थी खिलाड़ी सोहेल ने, इस युवा गेंदबाज ने कल काफी इंप्रेस किया था। टिप्पा अच्छा रखा था, ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे थे और बल्लेबाजों को चगा रहे थे। लेकिन आज सामने होगी सुशील नरवाड़े जिनके पास एक्सपीरियंस है और ये बैटल अच्छा रहेगा, ये राइवलरी अच्छी रहेगी। दोनों खिलाड़ियों के बीच की ये जंग, मजा आएगा इस खेल में। इस बार पहली गेंद चलकर आए थे ऑफ स्टंप के बाहर, अच्छी गेंद थी है। और सोहेल देखिए युवा खिलाड़ी है, उतना एक्सपीरियंस नहीं है, लेकिन गेंद देखिए जैसे ही देखा बल्लेबाज आगे चलकर आए थे, ऑफ स्टंप के बाहर गेंद की थी। अच्छी गेंद के साथ शुरुआत की है इस मुकाबले की सोहेल ने। इस बार भी ये ओवर पिच बॉल, अच्छा ड्राइव, रनआउट का मौका है। ओ ये मौका छूटा है और दिल भी टूटा है। 2 रनों की कोशिश में है और दूसरा रन भी लूटा है। गलती है और गलती का खामियाजा भुगतना पड़ेगा। जहां पे कोई भी रन नहीं होना चाहिए था, जहां पे रन आउट हो सकता था, वहां पे 2 रन है। यही तो क्रिकेट है, आप थोड़ी सी गलती करेंगे और उसका खामियाजा भुगतना पड़ेगा। 16 रन 1 विकेट के नुकसान पर 2.2 ओवर की समाप्ति। इस बार ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद छोड़ना चाहते थे बल्लेबाज, लेकिन जो अनुशासन है उससे ये अंदर गेंद थी, ऐसा अंपायर का मानना। बिंदी गेंद आती हुई, अभी भी 33 गेंदों में 78 रन चाहिए। इस बार आड़े बल्ले से शॉट को अंजाम दिया है, बंसी है लेकिन बनेंगे दर्शक, दर्शक बनेंगे दीवाने। गेंद वाइडिच लॉन्ग ऑन लाइन के बाहर, सीधा 6 रनों के लिए। अच्छा शॉट है, गेंद गैप में जाती हुई, अगर साइनाथ नहीं रोक पाएंगे कोई भी नहीं रोक पाएगा इस गेंद को। गेंद मिड में एक्स्ट्रा कवर बाउंड के बाहर, 4 रनों के लिए। पहली गेंद पर छक्का, अब आया है चौका।
गोलंदाज पहिल्या चेंडूवर दिल स्कूप आणि चेंडू चाललाय आता सीमारेषेच्या पलीकडे, हाही येतो आहे चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 31. फिरोज यांच्या बॅट मधून दिल स्कूप आणि चौकार. धावसंख्या 31 धावा, 31 रन. यावेळी स्विच टायमिंग प्रॉपर आणि चेंडू चाललाय हवाई सफर. हा येतो आहे आणखी एक मोठा धमाका, षटकार. कृपया टॉस साठी यायचं आहे. सदोतीस धावा, 1 गडी बाद, 3.2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. याही वेळी आडव्या बॅटने फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू चालला वाईड लॉंग ऑनला. त्या ठिकाणी शाहिद उपस्थित आहेत. एक धाव त्या ठिकाणाहून येईल. धावसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे सरसावेल. 38 धावा, 38 रन. 1 गडी बाद, 3.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 94 धावांचं आव्हान आहे. यावेळी पुन्हा ओव्हर द बॉलर हे चेंडू वन बाउंस सीमारेच्या पलीकडे. आणखी एक फटका, सुशील नरवाडे ही इज ऑन फायर, चौकार. खेळ समाप्त होईल. त्यानंतर टॉस होईल ड्रिंक्स ब्रेक मध्ये. 3.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 42 धावा. याही वेळी इनसाइड आउट, ओव्हर कव्हर, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर मध्ये. एक धाव्या चेंडूवर येईल. खूप चांगली फलंदाजी या ठिकाणी सुशील नरवाडे मैदानाच्या आतमध्ये करता आहेत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये. 25 आणि धावा करायच्या आहेत 51. धावसंख्या 43 धावा, 1 गडी बाद. सचिन या षटकामध्ये थोडेसे महागडे ठरतायत. एक षटकाराला दोन चौकारही या षटकामध्ये येताना पाहायला मिळाले. ओहो, यावेळी लॉप केलेला फटका डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पकडला जातोय सेल आणि फलंदाज फिरोजांचा संपतो आहे की 43 धावा, 2 चेंडू शिल्लक आहेत 24 आणि धावा करायच्या आहेत स्टार 11 संघाला 51. पलटण 11 संघाने आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकत असताना पलटण 11 संघाने कॅप्टन अक्षय यांनी आणि गोलंदाजीचा निर्णय म्हणजे अनिश अँड कंपनी म्हणजेच लॉयन्स 11 संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळेल. मिर्झा मोबाईल वर्ल्ड, इंदिरा गांधी चौक, मेन रोड, कारंजाच्या वतीने आमच्या सर्व कंपनीचे मोबाईल मिळणार. सर्व कंपनीचे फायनान्स जसे बजाज फायनान्स, टीव्हीएस क्रेडिट, एचडीबी फायनान्स, एचडीएफसी फायनान्स, क्रेडिट कार्ड फायनान्स आणि सर्व कंपनीचे मोबाईल मिळणार. सुस्वागतम सुस्वागतम. फातिमा पेंट हाऊस, पुंजानी कॉम्प्लेक्स, शॉप नंबर 14, कारंजा. सर्व कंपनीचे पेंट होलसेल आणि रिटेलर विक्रेता. एशियन पेंट, बजर पेंट, निरोलॅक्स पेंटचे विक्रेता. फातिमा पेंट हाऊस, शॉप नंबर 14, पुंजानी कॉम्प्लेक्स, कारंजा. श्री गणेश प्लाउड अँड हार्डवेअर, सर्व प्रकारचे प्लाउड
लेमिनेट कॅबिनेट हँडल फॅन्सी हार्डवेअर कर्टन ब्रेकेट स्टील पाईप नवीन प्रकारचे मायका डोअर व प्लाय डोअर तसेच बाथरूम संबंधित सर्व फॅन्सी हार्डवेअर मिळण्याचे पुन्हा एक वेळ पहिल्या चेंडूवर बिग हिट केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक. चेंडू चाललाय वनबाउंड सीमारेषा पलीकडे. हा येतो आहे चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते आहे 47 धावा, 47 रन. 2 गडी बाद. 4.1 चेंडूच्या समाप्तीनंतर या मॅच मध्ये आता स्टार 11 संघाचे सुशील. आणखी एक हवाई हमला. टोले चंग प्रहार. षटकार. विजय आणि पराभवातलं खरं अंतर म्हणजे तुमचे कठोर परिश्रम. तू मैदानावर ते परिश्रम कशा प्रकारे घेता यावर जिंकणं अवलंबून असते. पुन्हा एक वेळ ऑप्टमच्या बाहेर हा चेंडू खूप चांगला पडल्यानंतर बाहेर कट होतो आहे. त्रेपन्न धावा, 2 गडी बाद. 4.3 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एक वेळ फटका चांगला. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर आणि बॉलने केला हवाई सफर. लॉंगॉनच्या वर कुणा आणती एक धमाका. हाही येतोय षटकार. फलंदाजी करतात आणि गोलंदाजांना बेरंग करता आहेत. आता हा खेळाडू फॉर्म मध्ये आहे आणि गोलंदाजांना आउट ऑफ फॉर्म करतोय. आणखी एक मोठा फटका. चेंडू गॅप मध्ये चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. साईनाथ जेपर्यंत चेंडूला क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत मात्र 2 धावा. आता तिसऱ्याचा कॉल आणि तिसरी धाव सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते आहे. काय फलंदाजी करतायत आज सुशील. वैयक्तिक 37 धावा ज्यामध्ये 3 चौकार आणि 3 षटकार. 15 चेंडूंचा त्यांनी सामना केलाय. संघाची धावसंख्या पोहोचते आहे 62 धावा. आता 19 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत 32. स्टार 11 संघाने या मॅच मध्ये पलटवार केलाय. आणखी एक आडव्या बॅटने खूप चांगला फटका. चेंडू गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. फंबल झालंय बन्सी यांच्याकडनं आणि चेंडू चाललाय घरंगळत सीमारेषा पलीकडे. हा चौकार. प्रेशर आहे, दबाव आहे आणि दबावामध्ये मोठमोठे खेळाडू प्रेशर मध्ये आहेत. षटकामध्ये एकूण सोहेलने 23 धावा खर्च केल्या आणि या सामन्याचं आता चित्र बदललंय. आता हा सामना समसमान आहे. या सामन्यामध्ये कोणीही जिंकू शकतं आणि कोणीही हारू ग्लोबल शकतं. क्रेन सर्व्हिसेस अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, बुलढाणा, भुसावळ, नांदेड. आमची मेन ब्रँच सावरकर चौक, कारंजलाड, जिल्हा वाशिम. श्री गणेश प्लाउड अँड हार्डवेअर सर्व प्रकारचे प्लाउड, लेमिनेट कॅबिनेट हँडल फॅन्सी हार्डवेअर कर्टन ब्रेकेट स्टील पाईप नवीन प्रकारचे मायका डोअर व प्लाय डोअर तसेच बाथरूम संबंधित सर्व फॅन्सी हार्डवेअर मिळण्याचे विश्वासीय ठिकाण. पत्ता हनुमान मंदिर जवळ, छत्रपती शिवाजी. राहुल गोलंदाजी मार्कवरती या नवीन षटकामध्ये 18 मध्ये 28 धावांची गरज. पहिला बॉल आणि यावेळी मात्र दांडी गुल केल्या गेली आहे. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट द स्टंप. सुशील नरवाडे यांचा खेळ समाप्त झालाय.
चेंडू टाकला, एकदम समोर टाकलेला चेंडू आणि बिगिट साठी गेले होते सुशील. दांडी गुल केले, यष्टे उद्ध्वस्त केले आहेत आणि कॅप्टन सचिन यांनी आपला एक नवीन अस्त्र बाहेर काढलं. लाहोर यांना गोलंदाजी मार्कवरती आणलं आणि विकेटचं पतन होते आहे. ब्रेक थ्रू मिळवून देत आहेत राहुल आपल्या संघासाठी, कारण क्रिकेटमध्ये योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ताच बाहेर काढावा लागतो, कारण वेळ गेल्यावर हुकमाचे एक्के सुद्धा कामाचे नसतात. सुशील यांची खूप चांगली इनिंग, टाळ्याच्या गजरामध्ये तंबूमध्ये त्यांचं स्वागत केलं जाईल. ज्या प्रकारे एक इनिंग त्यांनी आपल्या संघासाठी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पेश केली आहे. सतरा चेंडू 28 धावांची गरज. या मॅच मध्ये थलाइवा 11 संघाने पलटवार केलाय. स्टार 11 संघ पुन्हा अडचणीमध्ये आलाय. सुशील नरवाडे डगआउटला पोहोचले आणि त्यांची जागा घेण्यासाठी अमीन मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. मैदानावर जमलेल्या प्रेक्षकांचं आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या आमच्या सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं बिग बॅश लीग 2022 या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. 17 चेंडू 28 धावांची गरज. सामन्यामध्ये समीकरण थोडंसं तापलेलं आहे. मैदानामध्ये हे वातावरण तापलेलं आहे. हा सामना आताच रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचलेला आहे. पुन्हा एक वेळ या ठिकाणी बिगिट साठी गेले होते, परंतु हाय चेंडू निर्धाव आहे. जी मागची विकेट सुशील नरवाडे यांची पटकावली होती. राहुल मोहोर यांनी अनुभव झोकला आणि श्रीकांत देशमुख जे पुण्यावरून खास या मॅचला बघत आहेत त्यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी येते. त्या विकेटसाठी अनुभव आहे आणि तो अनुभव पणाला लावला राहुल यांनी, कारण अनुभव अशी ही गोष्ट आहे जी बाजारामध्ये विकत मिळत नाही. ती तुम्ही मैदानामध्ये घाम गाळून कमवावी लागते. तोच अनुभव राहुल यांनी कमावलाय. पुन्हा एक वेळ बॅकफुटवरून खूप चांगला फटका पाहायला मिळतो. एका धावेचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेच्या मदतीने 67 धावा, 3 गडी बाद. 5.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. 15 चेंडू आणि गरज आहे 27 धावांची. यावेळी बॅकफुटवरून खूप चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हाही चेंडू निर्धाव आहे. सदुसष्ट धावा. यावेळी बॅकफुटवरून पुल साठी गेले होते. चेंडू पडल्यानंतर कमी गतीने विकेट किपरच्या हातामध्ये. वाह, काय गोलंदाजी करता आहेत राहुल. अक्षरशः या फलंदाजांना बांधून ठेवलं. एक धाव आतापर्यंत खर्च केली आणि एक गडी बाद केलाय. यावेळी फटका बसलाय आणि झेल मात्र सुटलाय. कॅच सुटलाय की मॅच सुटलाय. या ठिकाणी खास या सामन्याचा आस्वाद घेताना श्रीकांत देशमुख मुंबई येथून आणि जी विकेट घेतली होती सुशील नरवाडे त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. राहुल मोहोर यांच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस. श्रीकांत देशमुख यांच्याकडून षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. 6 षटक समाप्त, 68 धावा, 3 गडी बाद. 12 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे आणि या मॅच मध्ये पुन्हा केलाय पलटवार थलाइवा 11 संघाने. ब्ल्यू चिप कॉन्व्हेंट इंग्लिश प्ले ग्रुप ते 10वी पर्यंत, ब्ल्यू चिप ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स गायत्री नगर, महेश भवन जवळ, कारंजा लाड. मुंबई स्पायसी तडका, नागपूर औरंगाबाद रोड, सावरकर चौक, कारंजा लाड. फॅमिली रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज, पार्किंग सुविधा, बसण्याची उत्तम व्यवस्था. आक्रमक अष्टपैलू. पहिला बॉल आउटसाइड द ऑप्टम. लॉंग ऑफला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे साईनाथ. फंबल झालाय. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण होतील. धावसंख्या 2 धावेच्या मदतीने 70-70. 6.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. 1 रन शॉट. एकच धाव असेल या चेंडूवर. आता ज्या ठिकाणी 2 धावा सहज मिळू शकल्या असत्या, 1 धाव शॉट असेल, एकच धाव मिळेल. आकुटप्प्याचा बॉल. टायमिंग प्रॉपर झालं नाही आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक शाहिद.
थोडस या ठिकाणी अडचण आली होती क्षेत्ररक्षणासाठी, परंतु स्वतःला सावरलं आणि एकच धाव येते आहे लॉंग वरून. आता या सामन्यामध्ये रोमांच वाढला आहे. चित्तथरारक होणारा हा सामना प्रेक्षकांचा काळजाचा तुकडा थांबवतो आहे. पुन्हा एक वेळ खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. बन्सी काय गोलंदाजी करतायत. मागच्या षटकामध्ये राहुल मोहोड यांनी प्रभावित केला आणि आता या षटकामध्ये बन्सी खूप चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला पुनरागमन करून देता आहेत या मॅच मध्ये. पुन्हा एक वेळ बॅटची कडा लागून चेंडू फ्लाय स्लिपला हुलकावणी देतोय. क्षेत्ररक्षकाला गॅप मध्ये चाललाय. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण होईल आणि तोपर्यंत मात्र 2 आणि 3 धावेचा प्रयत्न करता आहेत फलंदाज. थोडीशी चुकी आणि 3 धावा बहाल होता आहेत. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. त्र्याहत्तर धावा 73 रन. 8 चेंडू मध्ये गरज आहे 21 धावांची. असं वाटत होती की सहजासहजी स्टार 11 हा सामना जिंकून जाईल, परंतु राहुल मोहोड यांची खूप चांगली गोलंदाजी आणि आता या मॅच मध्ये पुन्हा थलाइवा 11 संघाचा पलटवार पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल, खूप चांगला फटका, टायमिंग झालाय प्रॉपर. चेंडू चाललाय लॉंग ऑफला. 1 धाव या चेंडूवर मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण साईनाथ यांच्याकडून. यावेळी म्हटलं कुठल्याही प्रकारची चुकी नाही आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. 74 धावा 3 गडी बाद. 6.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 चेंडू मध्ये गरज आहे 20 धावांची. 7 चेंडू 20 धावा. या मॅच मध्ये समीकरण तापलं आहे. समीकरण आता किचकट झालं आहे. पुन्हा एक वेळ खूप चांगला बॉल. चेंडू गॅप मध्ये चाललाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न करता आहेत. 2 धावा मिळतील सुद्धा आणि या 2 धावेच्या मदतीने 7व्या षटकाची समाप्ती होते आहे. 7 षटक समाप्त. धावसंख्या आहे 76 धावा 3 गडी बाद. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला या मॅच मध्ये आणि गरज आहे 18 धावांची. 6 चेंडू 18 धावा. गोलंदाज बघण्यासारखं असेल. या 18 धावा वाचवतील की फलंदाज अमीन आणि वसीम या सामन्याला आपल्या बाजूला झुकवतील. न्यू राधाकृष्ण रेस्टॉरंट, मंगरुळपीर रोड, बायपास, कारंजा. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. बसण्याची उत्तम व्यवस्था, पार्किंग सुविधा. राधाकृष्ण हॉटेल, झाशीराणी चौक, बाय. प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्था, पुंजानी कॉम्प्लेक्स, कारंजा लाड. लॉकर सुविधा, QR कोड सुविधा, इलेक्ट्रिक बिल केंद्रीय सुविधा, सोने तारण कर्ज. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर आहेत. एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्स पेश करण्याची जबाबदारी पुन्हा त्यांच्या खांद्यावर. पहिला बॉल, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू चाललाय आता वाईड लॉंग बॉल सीमारेषेच्या वलीकडे, आउट ऑफ द पार्क. मोठा प्रहार षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार. आता समीकरण बदललंय. 5 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. 13 धावांवर खेळता आहेत वसीम आणि त्यांच्या बॅट मधून येणारा हा फटका आता संघाचा कॉन्फिडन्सही वाढवतो आहे. आतापर्यंत थोडासा शांत होता डगआउट पर्यंत, आता डगआउट मधून सुद्धा टाळ्या शिट्ट्यांचा गजर येतोय. 5 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. स्लॉट मध्ये होता आणि चेंडू षटकाराच्या प्लॉट मध्ये पाहायला मिळाला. पाच चेंडू 12 धावांची गरज. पुन्हा बॉलर तयार राहुल. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी, विकेटने सुरुवात आणि या षटकामध्ये षटकाराने सुरुवात. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेट कधी कुठल्या बॉलवर आणि कुठल्या क्षणी पलटेल सांगता येत नाही. आकुटप्याचा बॉल, फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न आणि कॉलिंग चुकलंय.
ज्या ठिकाणी झेल होऊ शकला असता त्या ठिकाणी 2 रन बहाल होत आहेत. चार चेंडू 10 धावांची गरज. फलंदाज इंजर्ड आहेत आणि क्षेत्ररक्षक सुद्धा इंजर्ड आहेत. चौऱ्याऐंशी धावा 3 गडी बाद. युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं केल्या जात आहे आणि इम्रान ज्या प्रकारे इंजर्ड झाले आहेत त्याचा रिप्ले बघण्यासारखं महत्वाचं असेल की कशा प्रकारे इजा असेल. ही इजा जास्त मोठी नसावी हीच आपण अपेक्षा करूया. ओ यावेळी काय पटका सजवलाय. टायमिंग प्रॉपर झालाय. ताकदीचा वापर आहे आणि चेंडू डीप विकेट सीमारेषेच्या पार फेकून दिलाय. षटकार. तीन चेंडू मध्ये आता गरज आहे 4 धावांची. राहुल मोहोळ मागच्या षटकामध्ये होते हिरो, आता थोडेसे वाटताय झिरो. हेच तर क्रिकेट आहे. अर्शे फरस्तक. हेच क्रिकेट तुम्हाला शिखरावर नेते आणि हेच क्रिकेट तुम्हाला शिखराच्या खाली आणते. हेच क्रिकेट तुम्हाला प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत बनवते आणि हेच क्रिकेट प्रेक्षकांच्या समोर तुम्हाला टिप्पणीचं भाग पाडते. हेच ते क्रिकेट आहे. याच क्रिकेटवर आपण प्रेम करतो आणि येथे जमलेला प्रत्येक क्रीडा रसिक आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी क्रिकेट खेळलाय. तीन चेंडू 4 धावांची गरज आणि वसीम बल्लू फिनिश ऑफ दी स्टाईल. वसीम खानने या मॅचला ज्या प्रकारे समाप्त केलं आहे थलाइवा 11 संघाच्या तोंडातला घास जणू हिसकावला आहे. स्टार 11 संघ अडचणीमध्ये होता आणि वसीमची एक चांगली इनिंग आणि या मॅच मध्ये स्टार 11 संघाने विजय नोंदवलाय. स्टार 11 संघाने विजय नोंदवलाय. थलाइवा 11 संघ पराभवाचा सामना करावा लागतो.